शिवसेनेचे 6 खासदार फोडले. ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. नमस्कार. अवघ्या 10 मिनिटांच्या संवादात महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या सुरू असलेल्या घोडेबाजारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला. ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी पक्षफोडीच्या राजकारणावर थेटपणे भाष्य करत सडेतोड वक्तव्य केली. ते म्हणाले, प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे. देह विक्रीला तयार असतील तर गिराईक मिळणारच. या एका वाक्यात त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, भाजप हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा आहे. त्या बंगल्याचा खालचा पत्ता नरेंद्र मोदी आहे. तो एकदा सरकला की संपूर्ण बंगला कोसळेल, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलंय. शिंदेचं जे राजकारण सुरू आहे ते भविष्यात एकनाथ शिंदेच्या चांगलं येऊ शकतं, असा इशारा दिला. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी सुरू असलेल्या या राजकारणाचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण देशाला भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी अनेकदा आमच्या लोकांना मी सांगत आलो, ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता तो तुम्ही पण बघत राहा. आणि हा जगाचा इतिहास आहे. समोरचे तुम्ही विरोधक संपवलेत की तुमच्यात विरोधक निर्माण होतात. आणि पाठीच्या काळातही तेच झालं होतं. अनेक वेळेला ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकले जाणाऱ्यांचा आहे. हो की नाही? आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदारांनी ते घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते महिला आरक्षण बिल आणि पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करतंय याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला
तर मी हे जे उभे केलेले आहेत यातला कोणी सपोर्ट करणार नाही. नाही, मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. दरम्यान राज ठाकरेंच्या 10 मिनिटाच्या संवादानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या या वक्तव्यावर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.